बातमी जरांगेंसंदर्भातली विधानसभा निवडणुकीसाठी जरांगे पाटलांनी दंड थोपटण्याची तयारी आता सुरू केली आहे। 7 ऑगस्ट पासून जरांगे विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांचे अर्ज मागवणार आहेत। त्यानंतर 13 ऑगस्ट पासून इच्छुकांनी दिलेल्या अर्जाची छाननी केली जाणार आहे। अर्जाच्या छाननीसाठी कोर समिती स्थापन केली जाईल। तसंच जरांगे मुलाखत घेऊन उमेदवार निवडतील। 13 ते 20 ऑगस्ट दरम्यान उमेदवार निवडीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जरांगे उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे। दरम्यान काल रात्री पुण्यात दाखल झालेल्या जरांगेंनी शहरातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा देखील घेतलाय। इकडे मनोज जरांगे पाटलांविरोधातील अटक वॉरंट रद्द करण्यात आलंय। मात्र यावेळी पुणे सत्र न्यायालयानं जरांगेंना चांगलंच फटकारलंय। जरांगेंनी कोर्टाबाबत केलेल्या विधानावरून झापलंय। न्यायालयाचा अवमान पुन्हा करू नका अशी समज जरांगेंना देण्यात आली। पुणे सत्र न्यायालयानं या प्रकरणी पुढील सुनावणी 3 सप्टेंबरला होणार आहे। 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणार आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय ती शांत बसणार नाही। मग शरीराची परिस्थिती काही पण असो आणि सरकारचा किती विरोध असो, फडणवीस साहेबांचं स्वप्न कधीच साकार होऊ देणार नाही। त्यांनी किती डाव रचले तरी पण